महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। पतसंस्थेच्या निमित्ताने, निवडणुकीच्या निमित्ताने आळाफाटा येथे एका संस्थापक पॅनलच्या व्यक्तीने प्रभू रामचंद्राबद्दल अपशब्द वापरले आणि खऱ्या अर्थाने तो माणूस सीताराम नावाचा व्यक्ती आहे। त्या व्यक्तीने आपल्या नावात सीता आणि राम असताना सुद्धा प्रभू रामचंद्रांबद्दल अपशब्द वापरले। ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। या व्यक्तीनं हिंदू धर्माची पायमल्ली केलेली आहे, त्याचा अपमान केलेला आहे। आमच्या देवी देवतांबद्दल बोलणारी अशी व्यक्ती ही संस्थापक पॅनलची व्यक्ती आहे। त्या व्यक्तीचा मी मोठा बजरंग दलातर्फे जाहीर निषेध करतो। अशा व्यक्तीने आमच्या देवी देवतांबद्दल अजिबात बोलू नये। तुमच्या निवडणुका हा पार्टच वेगळा आहे आणि धर्म हा पार्ट वेगळा आहे। आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने राम मंदिर ते राष्ट्र मंदिर अशा पद्धतीची संकल्पना आज भारतामध्ये सुरू आहे। देशामध्ये फार मोठं परिवर्तन घडत आहे आणि ही व्यक्ती अशा पद्धतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकारामध्ये काम करायचा उद्देश ठेवते आणि एका चुकीच्या पद्धतीने आपल्या धर्मावर शिंदे उडवते। ज्या व्यक्तीचं नाव सीताराम आहे आणि तो व्यक्ती प्रभू रामचंद्रांना अपशब्द बोलतोय। आपल्या स्वतःच्या मोठेपणासाठी या व्यक्ती या थराला जात आहेत। आमच्या धर्माचा अपमान करणाऱ्या अशा व्यक्तीचा बजरंग दलातर्फे, मोठा बजरंग दल पेजच्या तर्फे मी जाहीर निषेध करतो आणि यांनी जर माफी मागितली नाही, उद्या रामनवमी आहे, जर माफी मागितली नाही तर अशा व्यक्तीच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतलेली आहे। बजरंग दलाचा पठार भागातील सर्व परिवार हा यावेळेस रस्त्यावर उतरून अशा व्यक्तीला शासन केल्याशिवाय राहणार नाही, त्याला कुठेही फिरू दिलं जाणार नाही। मी या व्यक्तीचा जाहीर निषेध करतो। मी मतदारांना असं जाहीर आवाहन करतो की संस्थापक पॅनलच्या या उमेदवाराने केलेल्या गुन्ह्याबद्दल या पॅनलला कुणीही मतदान करू नका, कारण अशी माणसं सहकारात गेल्यानंतर धर्माचा आणि आपल्या सर्वांचाच तोटा होणार आहे। अशा पॅनलला, मुजोर पॅनलला कुणीही मतदान करू नका। अशा धर्मविरोधी संस्थापक पॅनलचा मी जाहीर निषेध करतो आणि या पॅनलला मतदारांनी त्यांची जागा दाखवून द्यावी, त्यांना मतदान करू नये अशी मी सर्व मतदारांना नम्रतेची विनंती करतो। या सहकारामध्ये आपल्याला चांगली माणसं पाठवायची आहेत। चुकीचा माणूस त्या ठिकाणी जाता कामा नये याचं कटाक्षाने पालन सर्व मतदारांनी करणं गरजेचं आहे। बजरंग दलातर्फे पुन्हा एकदा या कृत्याचा मी निषेध करतो आणि यांना सूचना करतो की आपण जर उद्या माफी मागितली नाही, उद्या रामनवमीच्या मुहूर्तावर या व्यक्तींनी, या पॅनलनी माफी मागावी। संस्थापक पॅनलचा कोण तो व्यक्ती असेल त्या व्यक्तीने जाहीर माफी मागावी अशी मी त्या व्यक्तीला इशारा देतो आणि बजरंग दल नाही तर रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांना देतो। धन्यवाद। सियावर रामचंद्र की जय। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। यश मंदिर पतसंस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। याच निवडणुकीच्या दरम्यान संस्थापक पॅनलचा कोणीतरी व्यक्ती श्रीरामाबद्दल अपशब्द बोलला आहे, तर मी त्याचा मोठा बजरंग दलच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्यांनी उद्या रामनवमी निमित्त जाहीर माफी मागावी आणि न मागितल्यास मोठा बजरंग दल अध्यक्ष या नात्याने मी जाहीर सांगतो की जर त्यांनी माफी नाही मागितली तर उद्या आम्ही त्यांच्या विरुद्ध निषेध मोर्चा काढू। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।